जगातील भाजीपाला उत्पादनात भारताचे स्थान कोणत्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ प्रथम, ब तिसरा, क दुसरा, ड चौथा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क दुसरा. जगातील भाजीपाला उत्पादनात भारताचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पंजाब, ब तामिळनाडू, क मध्य प्रदेश, ड उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य उत्तर प्रदेश हे आहे. हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ केरळ, ब पश्चिम बंगाल, क ओडिशा, ड तामिळनाडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क ओडिशा. हिवाळ्यात भारतातील ओडिशा या राज्यात पाऊस पडतो. पुढीलपैकी कोणती पर्वतरांग भारतातील एका राज्यात पसरलेली आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ अरवली, ब सातपुडा, क अजंता, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क अजंता ही पर्वतरांग भारतातील एका राज्यात पसरलेली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खालीलपैकी कोणते बेट आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गंगासागर, ब रामेश्वरम, क नवीन मूर, ड लक्षद्वीप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब रामेश्वरम. भारत आणि श्रीलंका यांच्यात खालीलपैकी रामेश्वरम हे बेट आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ साल्हेर, ब लोहगड, क प्रतापगड, ड रायगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ साल्हेर. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर हा आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ जळगाव, ब यवतमाळ, क चंद्रपूर, ड बुलढाणा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्यास ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गडचिरोली, ब चंद्रपूर, क सिंधुदुर्ग, ड अमरावती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली हा आहे. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ बुलढाणा, ब बीड, क अहमदनगर, ड लातूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब बीड. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्यास ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कोकण, ब नागपूर, क पुणे, ड औरंगाबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड औरंगाबाद. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 5 विभाग, ब 6 विभाग, क 7 विभाग, ड 4 विभाग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 5 विभाग. महाराष्ट्रात एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गोंदिया, ब हिंगोली, क मुंबई शहर, ड मुंबई उपनगर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मुंबई शहर. महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पुणे, ब नागपूर, क मुंबई, ड इचलकरंजी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड इचलकरंजी. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी इचलकरंजी येथे सुरू झाली.
संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रात पहिला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ वर्धा, ब गोंदिया, क यवतमाळ, ड पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ वर्धा. संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रात पहिला जिल्हा वर्धा हा आहे. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गुजरात, ब तेलंगणा, क मध्य प्रदेश, ड छत्तीसगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मध्य प्रदेश. महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात लांब आहे. कोणत्या राज्यात प्रथम रक्तपेढीचे वॉलेट जारी केले गेले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ राजस्थान, ब महाराष्ट्र, क मध्य प्रदेश, ड कर्नाटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ राजस्थान या राज्यात प्रथम रक्तपेढीचे वॉलेट जारी केले गेले. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ विकास आणि सत्य, ब शांतता आणि सत्य, क धैर्य आणि विकास, ड इतर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब शांतता आणि सत्य. भारताचा राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग शांतता आणि सत्य सूचित करतो. जपानमध्ये कोणत्या भारतीयांनी प्रथमच निवडणूक जिंकली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ केवळ कृष्ण, ब अजय लोहानी, क पुराणिक योगेंद्र, ड विक्रम सेठ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क पुराणिक योगेंद्र. जपानमध्ये पुराणिक योगेंद्र या भारतीयांनी प्रथमच निवडणूक जिंकली. काळा गुलाब कुठे सापडला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब जपान, क हॉलंड, ड पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हॉलंड. काळा गुलाब हॉलंड येथे सापडला जातो. रॉबर्ट फिको चौथ्यांदा कोणत्या युरोपीय देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ फ्रान्स, ब स्लोव्हाकिया, क नॉर्वे, ड डेन्मार्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब स्लोव्हाकिया. रॉबर्ट फिको चौथ्यांदा स्लोव्हाकिया या युरोपीय देशाचे पंतप्रधान बनले आहेत. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 104, ब 107, क 109, ड 113. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 107. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने 107 पदके जिंकली आहेत. रांगोळी ही भारतातील कोणत्या प्रदेशातील मुख्य लोककला शैली आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ महाराष्ट्र, ब मध्य प्रदेश, क राजस्थान, ड तामिळनाडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ महाराष्ट्र. रांगोळी ही भारतातील महाराष्ट्र प्रदेशातील मुख्य लोककला शैली आहे. भारतातील कोणत्या राज्यात रेड लेडी फिंगर आढळते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ राजस्थान, ब बिहार, क उत्तर प्रदेश, ड आसाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ राजस्थान. भारतातील राजस्थान या राज्यात रेड लेडी फिंगर आढळते. लिंबू पाण्याने कोणता रोग बरा होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कर्करोग, ब बद्धकोष्ठता, क मूळव्याध, ड ताप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब बद्धकोष्ठता. लिंबू पाण्याने बद्धकोष्ठता हा रोग बरा होतो. स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब चीन, क अमेरिका, ड ब्रिटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड ब्रिटन. स्कूटरचा शोध ब्रिटन या देशात लागला. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ धार्मिक व्यवहार पाहणे, ब सैन्याची व्यवस्था करणे, क न्यायदान करणे, ड परराज्याशी संबंध ठेवणे.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. परराज्याशी संबंध ठेवणे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम परराज्याशी संबंध ठेवणे हे होते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ. कवी कुसुमाग्रज, ब. कवी ग्रेस, क. बालकवी, ड. गोविंदाग्रज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. कवी ग्रेस. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कवी ग्रेस यांनी केली. भारतातील कोणत्या भागात बांबू नृत्य प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ. मेघालय, ब. मिझोरम, क. नागालँड, ड. मणिपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ. मेघालय. भारतातील मेघालय या भागात बांबू नृत्य प्रसिद्ध आहे. कोणते फळ खाण्यासाठी परवाना आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ. आंबा, ब. सफरचंद, क. संत्रा, ड. मॅनफ्रूट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. मॅनफ्रूट. मॅनफ्रूट हे फळ खाण्यासाठी परवाना आवश्यक आहे. पृथ्वीवर प्रथम एलियन कधी दिसले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ. सन 2009 मध्ये, ब. सन 2002 मध्ये, क. सन 2008 मध्ये, ड. सन 2006 मध्ये. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ. सन 2009 मध्ये पृथ्वीवर प्रथम एलियन दिसले.